महामंगल सुक्त। बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत महामंगल सुक्ताचा मराठी अर्थ। एवं मे सुत एक सम्यम भगवा सवात्थियम विहरित जेतवने अनाथ पिंडिकस आरामे अथखो अंतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवना केवलकप्प जेतवन ओभासेत्वा येन भगवा तेनुपुकमी उपसंकतमित्तवा भगवंत अभिवादेत्वा एकमंत 88। एकमंत ठिता खोसा देवता भगवंत गाथाय अज्झाभासी। या पदाचा अर्थ असा की असे मी ऐकले आहे की एके वेळी भगवान श्रावस्ती येथे जेतवनात अनाथ पिंडिकाच्या संघारामात राहत होते, तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करून भगवंताजवळ आली व भगवंताला नमस्कार करून एका बाजूला उभी राहिली। बाजूला उभी राहून ती सत्पुरुष भगवंताला म्हणाली। महामंगल सुक्ताचे पहिले पद आहे। बहुदेवा मनुस्साच मगलाने अचिंतयुं आख्माना सोत्थान बृही मगडलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या पहिल्या पदाचा अर्थ असा की स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवांनी आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला, तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगावे। महामंगल सुक्ताचे दुसरे पद आहे। अस्वेनाच बालन पंडितान्यच सेवना पूजाच पूजानियान एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या दुसऱ्या पदाचा अर्थ असा की मूर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगत करणे व पूज्य लोकांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे तिसरे पद आहे। पतिरूप देसवासेच पुब्बेच कतपुंता अत्संपापनिधीच एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या तिसऱ्या पदाचा अर्थ असा की अनुकूल स्थळी वास करणे, शुभ गोष्टी संपादन करणे व आपल्याला सन्मार्गावर लावणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे चौथे पद आहे। बाहुश्च नसिपच्च विन्ययोच सुशिक्षितो सुभासितोच या वाचा एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या चौथ्या पदाचा अर्थ असा की अंगी बहुश्रुतपणा असणे, कला संपादन करणे, अंगी शिष्टता बाळगणे व सुभाषण करणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे पाचवे पद आहे। माता पितू उपठान पुत्तदारस संहो अनाकुलाच कम्मंता कम्मंता एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या पाचव्या पदाचा अर्थ असा की आई वडिलांची सेवा करणे, मुलबाळ बायको यांचे सांभाळ करणे व उलाढालीन करणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे सहावे पद आहे। दानच धम्मचर्याच यातकानच संहो अनवज्जनी कम्मानी एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या सहाव्या पदाचा अर्थ असा की दान देणे, धम्मचरण, आपतेष्टांचा आदरसत्कार करणे, पापकर्मापासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे सातवे पद आहे। आरती विरती पापा मज्जपानात संयमो अप्पमादोच धम्मेसु एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या सातव्या पदाचा अर्थ असा की काया वाचा व मनाने अशुभ न करणे, मद्यपान करणे आणि धम्म कार्यात तत्पर राहणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे आठवे पद आहे। गारवोच निवातोच संतठीच कन्नुता कालेन धम्मवण एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या आठव्या पदाचा अर्थ असा की गौरव करणे, नम्रता करणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे नववे पद आहे। खंतीच सोत्साकच्छा समणानच दस्सन कालेन धम्मसाकच्छा एतम मंगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या नवव्या पदाचा अर्थ असा की क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, सज्जनांचे दर्शन घेणे आणि योग्य वेळी धम्मचर्चा करणे हे उत्तम मंगल होय। महामंगल सुक्ताचे दहावे पद आहे। तपोच ब्रह्मचरिच्च अर्यसच्चान दस्सन निब्बांसाच्चिकिरियाच एतम मगलमुत्तम। महामंगल सुक्ताच्या दहाव्या पदाचा अर्थ असा की तप, ब्रह्मचर्याचे पालन
आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय. महामंगल सुक्ताचे 11वे पद आहे. फुट्ठस लोकधम मोही चित्तन यस्न कंपती अशोक विरजन खेम एत मगलमुत्तम. महामंगल सुक्ताच्या 11व्या पदाचा अर्थ असा की ज्यांचे मन लोक धम्माने विचलित होत नाही, जो निःशोक निर्मल आणि निर्भय राहतो, हे उत्तम मंगल होय. महामंगल सुक्ताचे 12वे पद आहे. एता दिसानी कत्वान सब्बथ अंपराजिता सब्बथ सोथी गच्छन्ति एत मगलमुत्तमती. महामंगल सुक्ताच्या 12व्या पदाचा अर्थ असा की येणेप्रमाणे कार्य करून सर्वत्र अपराजित राहून लोककल्याणाला प्राप्त करितात, हे त्यांच्याकरिता श्रेष्ठ पुरुष व मनुष्याकरिता उत्तम मंगल होय. नमो बुद्धाय. जय भीम.